मनाचे धागे भाग 13. आता करण आणि निशाच्या लग्नाला अवघे 4 दिवस बाकी होते आणि सर्वांची लग्नासाठीची जोरदार तयारी चालू होती. त्या दोघांचं लग्न नीरजच्या बंगल्यामध्येच होणार होतं, म्हणून नीरजचा बंगला एकदम नवरीसारखा सजवण्यात आला होता. करणचे आई वडील आणि बाकीचे नातेवाईकसुद्धा पोहोचले होते. निशाचे सुद्धा रिलेटिव्स हळूहळू येत होते. आता पूर्ण घरामध्ये लग्नाची लगबग चालू होती. उद्यापासून लग्नाचे प्रोग्राम चालू होणार असल्यामुळे वीणा सुट्टीवर होती. संगीत, मेहंदी, हळदी आणि लग्न असे काहीसे प्रोग्राम होते. वीणाला तसा खूप नटण्याथटण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, पण लग्नाच्या सर्व प्रोग्रामसाठी निशाने स्वतः तिच्यासाठी ड्रेसेस आणि ज्वेलरी सिलेक्ट केलेली होती. निशा तिला नेहमी म्हणायची, तुला तशी मेकअपची गरज नाही आहे, पण जर तू मेकअप करून तयार झालीस तर एखाद्या हिरोईनलासुद्धा मागे सोडतेस. इकडे नीरज ऑफिसमध्ये सारखा वीणाच्या रिकाम्या चेअरकडे बघून तिची आठवण काढत होता. तो मध्येच विचारात मग्न व्हायचा. वीणाच्या इतक्या जवळच्या मैत्रिणीचं लग्न म्हटल्यावर वीणाची तयारी जल्लोषात असेल आणि तिला साधं बघूनसुद्धा त्याच्या काळजाचा ठोका चुकायचा. आता तर ती फुल तयार होऊन येणार म्हटल्यावर त्याच्या काळजाचं पाणी पाणी होणार हे तर नक्की होतं. दुसऱ्या दिवशीपासून पुढील 4 दिवस नीरजसुद्धा सुट्टीवर होता. त्यामुळे त्याने बरेचसे महत्त्वाचे कामं आजच आटोपले होते. मॅनेजरला सर्व गरजेचे इन्स्ट्रक्शन देऊन झाले होते. तसा तो फिजिकली ऑफिसमध्ये येणार नव्हता, पण घरूनच बरेचसे काम करणार होता. त्याला आज निघायला जरा वेळ झाला होता. ट्रॅफिकमध्ये सिग्नलवर त्याच्या कारजवळ एक छोटीशी मुलगी गजरे विकायला आली. आधी त्याने तिला इग्नोर केलं, पण लगेचच त्याने गाडीची काच ओपन केली आणि त्या मुलीकडून काही गजरे घेतलेत. अर्थातच त्याने ते वीणासाठी घेतले होते. घरी पोचल्यावर त्याने ते गजरे त्याच्या बॅगमध्ये लपवलेत आणि तो चोरासारखा त्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला. त्याने पहिल्यांदा कोणासाठी असं काहीतरी घेतलं होतं आणि ते पण सर्वांच्या लपून. नीरजला घरी आलेलं बघून त्याचे आज आलेले भाऊ बहीण त्याच्याकडे धावत आलेत आणि त्याला मिठीत घेतलं. दादा, किती वेळ केलास? सकाळपासून तुझी वाट बघतोय. नीरजलाही त्या सर्वांना बघून खूप आनंद झाला. खूप दिवसातून तो त्या सर्वांना असा एकत्र भेटत होता. ते सर्व मिळून आधीच गप्पा करत होते आणि त्या सर्वांमध्ये वीणा आणि निशासुद्धा बसलेल्या होत्या. आज दिवसभरात तो पहिल्यांदा वीणाला बघत होता. तिला बघून त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच गारवा भेटला आणि तो असा सर्वांमध्ये फक्त तिच्याकडे बघतोय हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तीही जरा गोंधळलीच. मग लगेच त्यानेही त्याची नजर बाजूला घेतली, पण त्याच्या अशा बघण्याने तिच्या गालावर एक वेगळीच लाली निर्माण झाली होती आणि ती त्याने चांगलीच नोटीस केली होती. आज दिवसभर तोही तिच्या डोळ्यासमोर नव्हता, त्यामुळे सारखा त्याचा विचार मनात का येतोय हे तिला समजतच नव्हतं. आणि आता त्याला बघून तिलासुद्धा एक वेगळंच समाधान भेटलं होतं. हळूहळू का होईना, पण तीही त्याच्या दिशेने खेचली जात होती आणि हे सर्व तिच्या नकळतच घडत होतं. सर्व गप्पांमध्ये रमलेले असताना अचानक त्याच्या शेजारी बसलेल्या रियाने त्याला विचारलं, दादा, तू अत्तर-बित्तर लावलाय का? त्यावर उत्तर देत नीरज तिला म्हणाला, नाही ग, पण का विचारत आहेस? तेव्हा रिया त्याला म्हणाली, मला केव्हापासून तुझ्याजवळ मोगऱ्याचा सुगंध येतोय. रियाचं हे बोलणं ऐकताच बरोबर नीरज जरा थबकलाच. त्याच्या एकदम लक्षात आलं की त्याने वीणासाठी मोगऱ्यांचा गजरा आणलेला होता आणि तो अजूनही त्याच्या बॅगेतच होता आणि कदाचित त्याचाच सुगंध रियाला येत असेल. तो रियाला उत्तर देत म्हणाला,
अगं नाही, येता येता जरा मार्केटमध्ये गेलो होतो. कदाचित तिथेच लागला असेल कसला सुगंध. मी फ्रेश होऊन आलोच 5 मिनिटात. एवढं म्हणून त्याने तिथून काढता पाय घेतला. आता तो पटापटा पायऱ्या चढत वरती त्याच्या रूमच्या दिशेने जात होता. त्याच्या डोक्यामध्ये एकच चालू होतं, त्याला गजरा घेऊन भरपूर वेळ झाला होता आणि तेवढ्या वेळात तो कोमेजला तर नसेल ना. तो पटकन रूममध्ये जाऊन बॅगमधून पॅकेट काढून ते ओपन करतो, तर ते फुलं तसेच टवटवीत होते. त्यांना बघून स्माईल देत आणि त्यांचा सुगंध घेत तो हळूच स्वरामध्ये म्हणतो, वीणा, तू हळूहळू माझा जीव घेत आहेस. मी पुरता वेळा होत चाललोय तुझ्या प्रेमामध्ये. आणि तो गजरा सांभाळून त्याच्या बेडरूममधल्या छोट्या फ्रीजमध्ये ठेवतो आणि फ्रेश होऊन खाली येतो. खूप दिवसातून सर्व एकत्र जमल्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण तयार झालं होतं आणि जुन्या आठवणी आठवत सर्व खूप हसत होते. सगळेच त्यांना आठवत असलेले मजेशीर किस्से सांगत होते. लहानपणी किती वेंधळे होते ना सर्व, आणि त्यांच्या त्या करामती. त्या सर्वांमध्ये नीरजसुद्धा मनमोकळेपणाने हसत होता. त्याच्यातला तो लपलेला निरागस मुलगा बाहेर दिसत होता का कुणास ठाऊक, पण वीणाला त्याचा तो निरागसपणा बघून त्याला बघावंसं वाटत होतं. कुठेतरी आता तिच्या मनालाही खात्री झाली होती की तीसुद्धा नीरजकडे ओढली जात आहे. तिने हळूच तिच्या मनाला प्रश्न विचारला, यालाच प्रेम म्हणतात का? मी खरोखर नीरजच्या प्रेमात तर पडली नाही ना? नाही, असं नाही होऊ शकत. असं नाही तर मग काय आहे हे? मी त्याच्याकडे का ओढली जात आहे? मला सारखं त्याला बघावंसं वाटत आहे आणि नीरजचं नाव जरी निघालं तरी मनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होतो आणि तो समोर आल्यावर तर हृदय वेगाने धडधडू लागतं. वीणाच्या डोक्यामध्ये बरेच असे विचार येत होते. तिला अशी विचारांमध्ये मग्न बघून निशा तिला म्हणाली, ये वीणा, तू कोणत्या विचारात मग्न झालीस? निशाने एकदम विचारलेल्या प्रश्नाने वीणा जरा चमकली आणि आधी निशाकडे नंतर नीरजकडे बघू लागली. ती नीरजकडे बघत असताना जणू तिची चोरी पकडली गेली आहे असे तिचे काही एक्सप्रेशन होते. तेवढ्यात निशाने तिला हात लावून पुन्हा एकदा काय झालं म्हणून विचारलं. तेव्हा तिने गडबडलेल्याच स्वरामध्ये निशाला काही नाही असे उत्तर दिले आणि सर्वांच्या परत गप्पा रंगल्यात. वीणाने परत एकदा मान वर करून नीरजकडे बघितलं तर तो एका गोड हास्याने तिच्याकडेच बघत होता. त्या दोघांची नजरानजर झाली. त्याची ती मादक नजर बघून वीणा मनामध्येच स्वतःसोबत पुटपुटली, यांना समजलं तर नसेल ना की मी यांच्याबद्दलच विचार करत होते. आता वीणा पुन्हा नीरजकडे बघते. तो अजूनही तसाच तिच्याकडे बघत असतो. आता ती एकदम कावरीबावरी झाली होती आणि तिचा तो चाललेला गोंधळ बघून नीरजला खूपच भारी वाटत होता. आता तो नजर रोखून तिच्याकडेच बघत होता. त्याचं लक्ष फक्त तिच्याकडे आहे हे तिला जाणवल्यानंतर तिला जरा वेगळंच फील होत होतं. तिच्या पोटामध्ये फुलपाखरं नाचू लागली होती आणि तिच्या गालावर हलकी हलकी लाली चढू लागली होती. तिच्यात होणारा तो बदल बघून नीरजला जाणवत होतं की नेमकं तिच्यासोबत काय होत आहे. त्याच्या अशा वागण्याने ती ब्लश करते हे त्याच्यासाठी एक आनंददायी गोष्ट होती. आता त्यालाही कुठेतरी कन्फर्म झालं होतं की वीणाच्या मनात सुद्धा त्याच्याबद्दल प्रेमभावना आहेत. आता त्यांना फक्त बोलतं करायचं बाकी होतं. वीणाला तिथून फक्त काहीतरी कारण काढून निघायचं होतं. त्यामुळे तिने निशाला सांगितलं की तिला फ्रेश व्हायचंय आणि ती तिथून निघाली. वीणा पायऱ्या चढून गेस्ट रूमकडे जातच होती की नीरजने त्याचा फोन कानाला लावत महत्त्वाचा फोन आहे असा बाकीच्यांना इशारा करून तिथून निघाला आणि तोही तिच्या पाठोपाठ वर जाऊ लागला. वीणाने रूमचा दरवाजा उघडला आणि रूममध्ये जाणारच तोवर तिचा हात पाठीमागून पकडला गेला आणि ती मागे वळली. तिने गच्च मिटलेले डोळे वर करून बघितले तर समोर नीरज होता. तिने कावरीबावरी होऊन आजूबाजूला कोणी बघत तर नाही ना याची खात्री केली.
आणि त्याने अजून एक पाऊल तिच्या दिशेला टाकलं. आता तो अजून तिच्या जवळ आला होता. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. ती तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्याला म्हणाली, अहो काय करताय, कोणी बघेल ना. तो तिच्या अजून जवळ येऊन तिला म्हणाला, मी बाजूला होईल, पण त्यासाठी तुला मला सांगावं लागेल की तू खाली काय विचार करत होतीस. हे ऐकताच बरोबर वीणा जरा अवघडली आणि म्हणाली, अहो काय करत आहात तुम्ही, कोणी आपल्याला असं बघितलं तर गैरसमज करतील. आय डोंट केअर, तू फक्त मला सांग की तू काय विचार करत होतीस. वीणा साईडने बाजूला व्हायचा प्रयत्न करत होती. तोवर त्याने त्याचे दोन्ही हात दरवाजाला लावलेत आणि तो अजून तिच्या जवळ गेला. आता दोघांना एकमेकांचे श्वास जाणवायला लागले होते. वीणाच्या हृदयाचे ठोके एकदम जोरजोरात होऊ लागले होते. तो तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून बघत होता. तिने लाजून डोळे खाली केलेत. तिच्या गालावर लाल कलर चढला होता. तो अजून तिच्या जवळ गेला आणि तशी ती पाठीमागे असणाऱ्या दरवाजाला टेकली. दरवाजाचा लॉक उघडला असल्यामुळे दरवाजा उघडला गेला आणि तिचा तोल गेला. आणि त्याच्याही दोन्ही हातांना त्याच दरवाजाचा आधार असल्यामुळे त्याचाही तोल गेला आणि दोघंही धाडकन जमिनीवर जाऊन आदळलेत. खाली वीणा आणि तिच्या अंगावर तो. नशीब खाली गालीचा होता, नाहीतर चांगलंच लागलं असतं दोघांना. स्वतःला सावरत नीरज उठण्याचा प्रयत्न करू लागला आणि खाली वीणाकडे बघितलं तर तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आलेले होते. त्याने हळूच ते बाजूला केले आणि तसाच तिच्याकडे बघत राहिला. घाबरून गच्च बंद केलेले डोळे उघडताच बरोबर तिच्या डोळ्यासमोर नीरज होता. तो एकटक तिच्याकडेच बघत होता. तिने आवाज देऊन त्याला भानावर आणलं आणि तो बाजूला होऊन उभा राहिला आणि तिला उभं राहण्यास मदत करण्यासाठी हात दिला. ती त्याच्या हाताचा आधार घेऊन उभी राहिली. आता दोघंही अवघडल्यासारखे तिथं उभे होते. ती शांतता भंग करत नीरज तिला म्हणाला, तुला लागलं तर नाही ना. तिने खाली बघतच मानेनेच नकार दिला. परत 2 मिनिट तशीच शांतता पसरली आणि तो तिला म्हणाला, येतो मी. तिनेही परत तसाच खाली मान घालूनच होकार दिला आणि चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल घेऊन तो तिथून निघाला. त्याला गेलेलं बघून तिने पटकन दरवाजा लावला आणि त्याचं दरवाजाला पाठ लावून स्वतःशी पुटपुटत म्हणाली, अरे देवा, हे काय आहे आता. आणि मला ह्या गोष्टींचा राग यायला हवा तर आनंद होतोय. ती तशीच तिथे विचार करत उभी होती. तोवर दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. ती परत घाबरली आणि स्वतःलाच म्हणाली, अरे देवा, हे परत आले की काय. आणि घाबरतच दरवाजा उघडते तर समोर निशा होती. निशा तिच्याकडे बघून तिला म्हणते, काय गं, एवढी घाबरलेली का दिसत आहेस. तब्येत वगैरे तर ठीक आहे ना. नाही, खाली तू जरा अस्वस्थ वाटत होतीस, म्हणून म्हटलं जरा जाऊन विचारावं. वीणा निशापासून सर्व लपवत, काही नाही गं, थोडी थकली होती, असं उत्तर देते आणि दोघीही गप्पा मारत बसतात. वीणा आणि नीरजच्या प्रेमाचं वादळ पुढे काय थैमान घालतं बघूया नेक्स्ट पार्टमध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. थँक्स फॉर वॉचिंग.